मुलींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत आहेत। तपास जसा पुढे सरकत आहे तसे वेगवेगळे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आयान अहमद याचे काही लाईफस्टाईल व्हिडिओ आता समोर आले असून ते पाहून पोलिसांचीही झोप उडाली आहे। पैशांच्या बंडलासोबत मजामस्ती करणाऱ्या आयानच्या मागे नेमका कुणाचा हात आहे हा प्रश्न आता निर्माण झालाय। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अमरावतीच्या परतवाडामधील 180 मुलींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी आयान अहमदचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे। आयान अहमदच्या लाईफस्टाईलचा चक्रावून टाकणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। अलिशान कारमध्ये स्टाईलमध्ये फिरतानाचा त्याचा हा व्हिडिओ पाहून पोलिसही चक्रावले आहेत। थार कारमधून प्रवास, पिस्तूल, 3-4 महागडे आयफोन आणि सोबतच पैशांचा बंडल। आरोपी आयान अहमदकडे एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मिळालेल्या व्हिडिओमध्ये आयान अहमद अत्यंत महागड्या वस्तूंचा वापर करताना दिसत आहे। एका 19 ते 20 वर्षांच्या मुलाकडे एवढी संपत्ती येते कुठून हाच मोठा प्रश्न आहे। नवी कोरी थार आणि VIP नंबर आयान वापरत होता। ही गाडी नक्की कोणाच्या मालकीची आहे? आयानच्या की त्याला आश्रय देणाऱ्या एका मोठ्या व्यक्तीने ही गाडी त्याला दिली होती का याचा तपास आता पोलीस करत आहेत। या नव्या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उद्भवत आहेत आणि तपासाला एक वेगळं वळण मिळत आहे। व्हिडिओमध्ये आयान पिस्तुलासोबत दिसत आहे। अल्पवयीन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमाला पिस्तूल वापरण्याचे लायसन्स कुणी दिले की ते बेकायदेशीर शस्त्र होते यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। आयानच्या टेबलावर नोटांची बंडल आणि एकाच वेळी 3-4 आयफोन्स दिसत आहेत। एका सामान्य कॉलेजमधील मुलाकडे एवढा पैसा कुठून येत होता? यामागे एखादं मोठं रॅकेट किंवा सिंडिकेट काम करत आहे का याची चर्चा आता परतवाड्यात रंगली आहे। केवळ 500 रुपयांची पैज लावून मुलींना जाळ्यात ओढणारा आयान इतका हाय प्रोफाईल कसा बनला? आयान वापरत असलेल्या गाड्यांचे मालक कोण आहेत आणि त्याला ऐशो आरामात जगण्यासाठी पैसे कोण पुरवत होते याचा उलगडा झाल्यास अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे। अमरावती पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली असली तरी आयानच्या या व्हिडिओनी प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे। हे केवळ लैंगिक शोषणाचे प्रकरण नसून यामागे आर्थिक गैरव्यवहार आणि शस्त्रास्त्रांचा बेकायदेशीर वापर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात रोज नवनवीन खुलासे आता समोर येत आहेत। आरोपी आयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चातापही नाही। केलेल्या कृत्याची त्याने अजूनही खंत बोलवून दाखवली नाही। पोलीस चौकशीतून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। आरोपी आयान SITच्या चौकशीत सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। पोलिसांसोबत संवाद कसा साधायचा, त्यांना जाळ्यात कसं ओढायचं याची कबुली पोलिसांना त्यांनी दिली आहे। स्वतःच्या बचावासाठी अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीने झाल्याचा केविलवाणा दावा आरोपी आयानने केला आहे। मात्र 15 वर्षांची एक पीडित समोर आल्याने त्याच्या दाव्याची आता पोलखोल झाली आहे। या प्रकरणात आयानची पोलीस कसून चौकशी करत आहेत। महत्त्वाचं म्हणजे पीडित मुली समोर येऊन त्याच्या विरोधात तक्रार करत आहेत। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे। मात्र सध्या नव्या व्हिडिओमुळे आयान कुणाच्या जीवावर ही मजामस्ती करायचा? आयानकडे एवढा पैसा कुठून येत होता? नराधमाला पिस्तूल वापरण्याचं लायसन्स कुणी दिले की ते बेकायदेशीर शस्त्र होतं? या सर्व प्रश्नांवर आता चर्चा रंगली आहे। तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।